शुभ सकाळ सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सकाळची सुरुवात छान मस्त देवदर्शनाने करूया. छान मनोभावे आम्ही नुकतीच पूजा केली होती. सकाळ सकाळी असे प्रसन्न सजलेले देव पाहिले की किती छान वाटतं ना. दिवस एकदम छान जातो. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आज पण एक मस्त छान रेसिपी घेऊन मी आली आहे. मसाला भेंडी करून दाखवते आहे. एकदम इन्स्टंट चटपट होणारे आणि खूप टेस्टी लागते आणि टिफिनचे देण्यासाठी एकदम बेस्ट भाजी आहे ही. आणि आता मस्त घरभर आता दूध फिरवतो आणि स्वयंपाकाला लागतो. चला तुम्ही पण माझ्याबरोबर. आणि छान असणार आजचा हे व्हिडिओ, शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मस्त आता आपण मसाला भेंडी तयार करूया. भेंडी आधी स्वच्छ धुवून पुसून कोरडी केली आणि लांब लांब भेंड्या असतील ना तर असे त्याचं काठ काढून घ्यायचे, म्हणजे देठ आणि वरचं काढून घ्यायचे आणि एकाचे 2 भाग करायचे आहेत आपल्याला. आणि छोट्या छोट्या भेंड्या असेल तर सिंगल राहू द्यायची. आणि नंतर असा मध्ये कट देऊन आपल्याला त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. जेवढ्या होईल तेवढ्या बिया काढून क्लीन करून घ्यायच्या. आपल्याला त्यात मसाला भरायचा आहे ना, तसं मध्ये कट देऊन तुटू द्यायची नाही भेंडी. फक्त एक स्लाईट असा फक्त वरतीच एक सुरी मारायची आणि हळूच बोटाने अलगद बिया काढून घ्यायच्या. हे पण मी तुम्हाला दाखवते आता. असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे सगळं. आता भेंडीत भरण्यासाठी मसाला तयार करून घेऊया आपण. हळद घ्यायची आहे, नंतर लाल तिखट घेतले, गोडा मसाला, हा काळा मसाला आहे, धणे जिरे पूड घ्यायची. धणे जिरे पूड आपल्याला भरपूर घ्यायची आहे. आपली भेंडीची क्वांटिटी पाहून त्याप्रमाणे आपण मसाले ॲडजस्ट करायचे आहेत. आपल्याला तिखट कसं आवडतं, प्रत्येकाची आवड वेगळी असू शकते, त्याप्रमाणे अंदाजाने मसाले घ्यायचे. धणे जिरे पूड भरपूर घ्यायचे. थोडंसं मला तिखट कमी वाटलं, मी ते पण ॲड केलं. जरा ही भाजी अशी झणझणीतच छान लागते. तर कोथिंबीर घ्यायची आहे भरपूर. आणि साखर आणि मीठ असं सगळं साहित्य आपल्याला आता कालवून घ्यायचं आहे. सगळे मसाले आता छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे सगळं. आणि हे सुकंच ठेवायचं, यात तेल वगैरे काही टाकायचं नाही आपल्याला. सुका मसाला सगळं सारण तयार करून घ्यायचं आहे. हे आपलं सारण तयार झालं.
आता प्रत्येक भेंडीमध्ये असं आपल्याला दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा आहे. आपण जे तुकडे करून ठेवलेत ना बिया काढून, प्रत्येकामध्ये असं आता आपल्याला मसाला भरायचा आहे. थोडा वेळ खाऊ भाजी पण मस्त लागते चवीला एकदम. संडेला वगैरे करायला काहीच हरकत नाही, किंवा रात्री तुम्ही असं सगळं प्रिपेअर करून फ्रीजमध्ये ठेवलं, सकाळी उठून फक्त फोडणी द्यायची. तसंही तुम्ही करू शकता टिफिनमध्ये न्यायचं असेल तर. हे पा सगळ्या भेंड्या आता मसाला भरून रेडी झाल्या आहेत. आता मस्त फोडणी करूया. कढईमध्ये तेल तापत ठेवले, मोहरी टाकायचे. मोहरी छान तडतडायला लागली की जिरं टाकायचं. नंतर हिंग टाकून घ्यायचं भरपूर. आणि मग आपल्या सगळ्या भेंड्या त्या मसाल्या सकट्यात टाकून घ्यायच्या आणि मस्त परतायचं सगळं एकदा. एकदा छान तेलावर परतून झालं ना की मग आपल्याला झाकण लावून याला 10 मिनटं वाफ द्यायची. हे पहा आता गॅस कमी करायचा आपल्याला आणि मस्त वाफ द्यायची. हे पहा आता भेंडी मऊ पडली ना की एक 10 मिनटं फक्त ओपन ठेवून अशी होत राहू द्यायची, म्हणजे छान ती अशी क्रिस्पी होते. हे पहा क्रिस्पी मसाला भेंडी रेडी आहे की नाही, यम्मी दिसते की नाही. आता आपल्याला टमॅटो घालून मस्त वरण करायचं आहे. तर हे वरण माझं सकाळचं वरण एक्स्ट्राचं उरलं होतं, म्हटलं छान त्याला मस्त फोडणी देऊया. तुम्ही ताजं शिजवून घेतलं तरी चालेल. त्यासाठी आता आपल्याला आलं लसूण पेस्ट, टमॅटो, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सगळं मी घेतलेलं आहे. इकडे तेल तापत ठेवलं होतं. तुपाची पण फोडणी छान लागते याला. त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग सगळं टाकायचं आहे. मोहरी तडतडू लागली की जिरं आणि हिंग टाकायचं. कढीपत्ता टाकला आहे. नंतर टमॅटो आणि आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचे. कढीपत्ता, मिरची ते पण ॲड करायचे आणि छान परतून घ्यायचे. आता हळद, थोडीशी आपल्या चवीनुसार लाल तिखट हे पण टाकून घ्यायचंय. थोडीशी कोथिंबीर टाकायची. गूळ पावडर टाकले मी. टमॅटोमुळे ना थोडंसं गूळ पण ॲड करायचा आणि मस्त सगळं परतून घ्यायचं आता. गॅस एकदम कमी ठेवायचा आहे. आता आपलं वरण आहे ना त्यात टाकून घ्यायचं आहे आणि मस्त एकदा छान ढवळून घ्यायचं आहे. आणि एक त्याला खळखळ उकळी येईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर त्याला छान मंद याच्यावर शिजू द्यायचं आहे. आता चवीनुसार मीठ टाकलं आणि आता गॅस थोडा मोठा ठेवणार आहे मी काही वेळ. इकडे आपले भेंडीला मी वाफ देते ते तोही शॉर्ट मी दाखवते तुम्हाला. हे आता उकळी आली ना वरणाला की मस्त गॅस मंद करायचा आहे आणि छान 15-20 मिनटं मस्त उकळायची आपल्याला ही आमटी. खूप सुंदर लागतं. जसं जसं उकळत जाईल तसं तसं त्याला छान असा मस्त कट आल्यासारखा छान कलर यायला लागतो वरती. खूप चविष्ट लागतं एकदम ही आमटी. टमॅटोचं वरणही म्हणू शकता, आमटी म्हणू शकता. हे पहा एकदम टेस्टी लागते हे. तुम्ही जिरा राईस बरोबर पण करू शकता. हे खूप छान लागते कॉम्बिनेशन हे. हे पहा आपलं ताट वाढून तयार. चवळीची पालेभाजी पण केली होती, टमॅटोचं वरण, फुलकं आणि मसाला भेंडी. या सगळे डिनरला. सो फ्रेंड्स, इव्हिनिंग वॉकला निघालो आहे आणि आई आणि मी दोघी आहोत.
हाय कर. तुम्हाला आमच्या इथला एरिया पण दाखवते. इथे मुंबईत राहण्याचं ते एक पर्क्स आहे, पण सगळ्या सुविधा आहेत आमच्या इथे. सगळ्या खाली उतरलं की सगळ्या सुविधा, पॅथॉलॉजी लॅबपासून सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स, ग्रोसरी शॉप्स, पार्लर, मेडिकल, सगळे 5 मिनिटाच्या अंतरावर सगळे. तेच तुम्हाला दाखवायचं होतं एरिया. चला दाखवते. हे आमच्या बिल्डिंगच्या बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला समोर मॅटर्निटी हॉस्पिटल लागतं आहे. त्याच्या खाली मेडिकल आहे, म्हणजे समोरच आपल्या घराचे हॉस्पिटल आहे. त्यामुळे मला आईबाबांची कधीच काळजी नसते आणि ते डॉक्टर तिथेच समोरच राहतात. त्यामुळे एकदम बिंदास असतो आम्ही. आणि आता समोर रोडवर आले, बाजूच्याच बिल्डिंगमध्ये बघा. इकडे खाली लॉन्ड्री, ड्राय क्लिनर्स आहे आणि लगेच इकडे फिजिओथेरपीचं सेंटर आहे. म्हणजे एल्डरली पर्सन्सला किंवा आपल्याला कधी काही इश्यू झाला आहे हेल्थचा, तर ते पण आपल्याला लगेच सगळी सोय आहे बघा. आता आणखी पुढे जाऊया. तर आता इथे मस्तपैकी पार्लर पण आहे, मेडिकल स्टोअर पण एक मोठं आहे. हे डेंटिस्ट, नंतर हे आपली गिरणी, नंतर हे ग्रोसरी शॉप, किराणा दुकान, किराणा दुकान. नंतर इकडे सगळे ड्राय क्लिनर्स परत. नंतर हार्डवेअर सेंटर आहे. सगळ्यात मेन म्हणजे पाणीपुरीवाला आहे. ऑफिस सुटल्यावर इकडे खूप गर्दी असते, पाणीपुरीवाल्याकडे भरपूर गर्दी असते. तेच तुम्हाला आमच्या एरियाला दाखवतो. आता आपण मंदिराकडे चाललो आहे, हनुमान मंदिर. आरतीचे आवाज येत आहेत बघा. हा खूप वर्दळीचा एरिया आहे, केळी वगैरे मिळतं. हे पाय मंदिर, हनुमान मंदिर. आरती सुरू आहे आणि याच्या अपोजिट साईडला हे साईकृष्ण हॉटेल आहे. हे पण खूप फेमस आहे ते. हे पाय साईकृष्ण हॉटेल आहे. फुल ट्रॅफिक असते यावेळेला, इकडे चालणं मुश्किल होऊन जातं. आधी या रोडला यायला पण नको वाटायचं ना. चला, चालता येत नाही व्यवस्थित. आज निधी अभ्यास करते, आम्ही दोघी चालू. सगळं भाजी बाजार सगळं मिळतं इथे, फ्रूट्स. हे असे छान, हे ना बर्डीज केक शॉपच्या बाजूला आहे. असे छान बुके मिळतात. आम्हाला केव्हाही जेव्हा सरप्राईज प्लॅन करायचा असतं ना बर्थडेला, तेव्हा आम्ही गुपचूप इकडून आणतो. सरप्राईज प्लॅन करायचा असेल ना, असे बुके घेऊन येतो आणि समोरच्या घरात लपवतो. मग रात्री 12 वाजता देतो. गुपचूप आणतो आणि आणून ठेवतो गॅलरीमध्ये. हे ना आमच्या इथलं पेरीज शॉप आहे म्हणून आहे.
स्नॅक्स आपले ब्रेड बटर आणि बाहेर त्यांनी सगळा चाटचा ठेला लावला आहे. पाणीपुरी शेवपुरी सगळं दहीपुरी आणि आतमध्ये ड्रायफ्रूट्सपासून सगळं मिळतं इथे. हे बा फ्रूट्सचं दुकान पुन्हा एक आणि मस्त रसवंतीगृह आहे ते. फिरता नंतर आम्ही संकटमोचन हनुमान मंदिरात पण गेलो दर्शनासाठी. खूप वर्षांनी या मंदिरात मी जाते. खूप चेंजेस बघायला मिळतात. इकडे लेफ्टला समोरच त्यांनी गाई वगैरे बांधून ठेवल्यात. आपल्याला गोमातेला घास वगैरे देता येतो इथे छान. हे बघा किती सुंदर शंकराची पिंड आहे ना. आतमध्ये सगळे साधू संतांच्या राहायची व्यवस्था पण आहे इथे. खूप छान आता केलंय मंदिर रिनोव्हेट. हा मोठा वडाचं झाड आहे इथे. वटसावित्री पौर्णिमेला इथे भरपूर बायकांची गर्दी असते वडाची पूजा करायला. हे पहा किती सुंदर आहे ना मूर्ती हनुमानाची. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन देवाचं. राम सीता लक्ष्मण ते पण आहे इकडे. आपला गणपती बाप्पा देवीचं पण दर्शन घेतलं. खूप बरं वाटलं. खूप वर्षांनी मी या मंदिरात आले. आणि छान त्यांचं नामस्मरण पण सुरू होतं. सगळे गुरुजी नामस्मरण करत होते. फार बरं वाटलं मनाला. खूप वर्षांनी आले खूपच सुधारणा झालेली आहे. आतून इतकं सुंदर केलं आहे. 10-15 वर्षांनी मी आली. तुम्हाला गंमत वाटेल इथे. गर्दीच्या भीतीने मी इकडे येतच नव्हती किती वर्ष. खूप बरं वाटलं खरंच. खूप छान वाटलं. चला आता रस्ता क्रॉस करून घरी निघतो. अशा सगळ्या स्कूल व्हॅन लागल्या आहेत. सकाळी शाळेच्या असतात ना, तर सगळ्या इथे पार्क करून ठेवल्या तशा. आणि आपल्या एरियामध्ये ना इतकं छान आहे की रात्री 11, 12:30 अगदी कितीही वाजता तुम्हाला डॉक्टर लागला ना तरी अवेलेबल असतो. इथे खूप मस्त सुविधा आहेत या सगळ्या. खाली डॉक्टर सेंटर आहे. हो, कधी कॉल केला तर झटकन डॉक्टर अवेलेबल होतात. साधं BP मोजायला सुद्धा स्वतः घरी येतात. नंतर लॅब टेस्टिंगचे पण लोक स्वतः घरी येतात. इथे खाली आमच्या ग्राउंड फ्लोअरलाच लॅब टेस्टिंग आहे. त्यामुळे आईबाबांना इथे ठेवणं मला फार नाशिकला जिकडे जायचं तिथे रिक्षा करून जा. ते दोघांना परत एक चालायचे प्रॉब्लेम. त्यामुळे आमच्या इथे खूप त्यांना कम्फर्टेबल वाटतं. सगळं आपलं जवळच आहे. अक्षरशः हाकेच्या अंतरावर आहे सगळं इथे. तेच वेळेला मदत मिळते. आणि शेजारी पण सगळे खूप छान आहेत आमच्या इथे. तेच म्हटलं आईला रोज चालायला सांगितलं आहे ना, तर बाहेर नाही जाणं झालं तर मग स्वयंपाक करून एक चक्कर मारून येतो. असं संध्याकाळी आम्ही दिवाबत्ती लावतो, स्वयंपाक करतो आणि एक चक्कर मारून येतो. मग घरी गेल्यावर जेवणं सगळ्यांची. हे साखळकर डॉक्टरांचं इथे क्लिनिक आहे. आधी छोटंसं होतं, आता त्यांनी भरपूर वाढवलं आहे. माझ्या प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात यांच्याचकडे माझा चेकअप होता. खूप छान आहेत डॉक्टर. दोघंही पती पत्नी डॉक्टर आहेत. स्वभावाने इतके छान आहेत ना, अगदी घरच्यासारखी ट्रीटमेंट मिळाली होती आम्हाला इथे. फ्रेंड्स, आत्ताच घरी आलो आहे आणि मला इतका छान अनुभव आला. आईला घेऊन रस्ता क्रॉस करत होते. त्या साईडला पुढे जायचं होतं गार्डनच्या दिशेने. तर प्रचंड ट्रॅफिक होती. तर अर्धा रस्ता पार केला तेवढ्यात एक स्कूटरवर एक माणूस आला आणि त्याने चक्क स्कूटर थांबवली आणि डाव्या हाताने सगळी ट्रॅफिक रोखून धरली आणि आम्हाला फक्त खूण केली की क्रॉस करा म्हणून. तर ते छोटंसं गेस्चर पण मला इतकं छान वाटलं की हे खरी माणूस की म्हणजे अशी चांगली माणसं भेटली ना, खरंच आनंद होतो. सगळ्या गाड्या थांबल्या होत्या. पटकन 2 मिनटात आम्ही क्रॉस केलं आणि त्यांना फक्त मी खूण केली हाताने थँक्यू म्हणून आणि ते निघून गेले. पूर्ण ट्रॅफिक थांबवली होती त्या गांनी.
तर असे आपलं मुंबई स्पिरिट म्हणतात ना, अशी सगळी जागोजागी चांगली माणसं पण असतात. लगेच त्याचा प्रत्यय आला आत्ता आम्हाला. सो फ्रेंड्स, आपण आज संध्याकाळी भेटतो आहोत. खरं तर माझं परवा एक्झाम आहे म्हणून मी नोट्स काढत होते. सो आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला, आमच्या रेसिपी कशा वाटल्या नक्की सांगा आम्हाला कमेंट करून. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या फ्रेश नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.